नमस्कार यूट्यूब फॅमिली. आता आमचं चाललंय काम. आज पाऊस आलता त्याच्यामुळं काय गवत काढणं झालं नाही, म्हणून ही पावसासाठी पावसाळ्यात खास वापरा यावं म्हणून एवढा एकच भूत राहिला या म्हणून ठेवला होता. आता दैवार पडले मग म्हणलं जित्राबाला एक 12-1 वाजत आल्या म्हणलं घालाव. हीच गवत काढायचं आहे तर दैवार आहे गवताव. आगी तरी बी गेली ती मळ्यात, ती घास आणला थोडा काढून. दैवार आहे त्यामुळे काय गवत काढाय ना म्हणून घरी आधी टाकलं. सरडासनी घास काढा टाकला. मसरासनी बघा भोत फोडला आहे. ती भोत मोरघासाचा थोडाच टाकलं. मोरघास गाबणी आहे ती मसरं पण बांधणं हेच कुठे केलं. इकडं आहे पावसा पाण्यात उघडं ठेवून चालत नाही. रात्री घातला होता थोडा मोरघास तर उघडा ठेवलं होतं. बरोबर आज पाऊस आला. उघडं ठेवून चालत नाही, बांधायला लागतं. बांधतच नाही. बांधल्यावर व्यवस्थित राहील का नाही खराब होईल एवढाच तर होत राहिला. वैरण बी संपली आता वैरण येऊस तर ह्याला टिकवायला लागतं. तसं गावात बी पाऊस पडला टाका येत नाही, काय नाही, काढा येत नाही. पाऊस पडला गावातच काढा येत नाही, पारीच हाकत नाही लवकर. ते त्यामुळे हे भोत लय महत्वाचं आहे. वैरण बी पाच संपली आता. वाळली बी संपली, ओली बी संपली. पॅक झाकून ठेवलं म्हणजे मग पाणी कशाला जातंय. हा जातंय पाणी नाही जात पाणी. पॅक घातलं जरा चला घातलं. मिस्टर खाय नाही ती का? हां रडा खाते का? माझ्या हातात सगळं चिट्ट्या. चला घातला आता एकदाच मसरासनी. आता ह्याच्या डायरेक्ट गावातच आणून घालायचं. आपल्याला हात हे लागते वाचलं. थोडंसं बुसकट आहे ते घालायला ज्वारीच आहे का बुसकट? आहे की घरात ठेवलंय. पावसा पाण्यात लागतंय शरडासनी हिंडवायला. ह्याला आता काय जागाच नाही कुठं. माळाला गावात नाही, माळ्यात आहे तर जायला वाट नाही म्हणून आता म्हणून ठेवलंय बुसकट थोडंसं ज्वारीचं. ते घालते थोड्या वेळाने. एवढं खायचं झालं म्हणतं ज्वारीचं बुसकट घालूया. तुरीचं बुसकट आणलं संपलं सगळं. तुरीचं बुसकट लय खाते शरड. चला टच मारते मारते. अयो तिला काटे घेऊ. चल बाहेर ये. घातली तर कोण बाबड्या ना एक गावला. मंगळवार आहे आज. मग काय खाताय? हां देऊ का? हां भाजून देऊ का शिजवून देऊ? बाजून ती काय कोंबडी बसवायची आज म्हणून हे आणलं. आता मला तर मस्तराच काढायचं झालं. आता हे असलं चालू केलं का? आता पाऊस नाही. मग पाऊस आहे पाऊस नाही म्हणते. पाऊस आहे म्हणून आपलं म्हणलं बसण्यापेक्षा शिवून तर एखादा ब्लाऊज कट करून शिवून. किती आल्या तू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग आता तेवढं आहे तर तेवढं शिवाय नको. तुमचा शिवा होती आधी अर्जंट आहे असं तरी एक घाल म्हणा. लय पैसा तुला पडते. लय पैसा तुला पडतील दिसते. पैसा किती जर पडला तर कमीच पडतो. ठीक आहे. त्यामुळं करत राहायचं जेवढं होईल तेवढं आपल्याला.
लय हे करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही कशात, करत राहायचं, काम करत राहायचं. पैसा कमी पडतोय जास्त पडतोय म्हणायचं. तर हे कटिंग करते बाकीच हे ठेवते. कसलं डिझाईन आपल्या ह्याला तर दाखवते, कसलं कोणा डिझाईन किती आलेलं काय? हा डिझाईन ब्लाऊज शिवले करतो. होय, त्यात अजून आहे भरपूर आले तुला त्या 10-12 आहेत. म्हणजे मळ्यातलं बी काम असते आपल्याला, त्याच्यामुळे तरी मी कुणाचं घेत नाही, लय अर्जंट असलेलं घेत नाही. होय, लयच आहे का आता ते कायम आपल्याला जे शिवतात ना त्यांचं तेवढं अर्जंट घेते, बाहेरचं नवीन अर्जंट आलं तर घेत नाही, कारण मळ्यातलं काम हे सगळं जुळत नाही ना आपल्याला सगळं. माग आता मळ्यात गेलो माघारी पळून कशी काय आली तू? माघारी कशी काय आली पळत? साप दिसला व मला. होय, चांगलं असतं दिसलेलं, कुणाला बी नाही दिसत. हा शान दिसताय माझ्या माग पळत आणता माहितीये, जन्माच्या आदल गंडी मला एकटं जाण्याला. होय, मग काय तर पोटच माणूस नाही कोण नाही, एकटीच मळ्याला मी. आणि ती साप बी पुढे जाय सोडून मी माघारी पळायला की माझ्याच माग पळायला. त्याच्यामुळे आपल्याला ही काहीतरी घरी बिरी खायला नेते, दूध बीत पाचते का म्हणून. नाही वेळ ना आता हित ना म्हणून मी एकटी मळ्यात जात नसते, मी किती बी काय म्हणून मी जात नसते एकटी मळ्यात. मग कुठपर्यंत आता तरी 10 वर्ष? अहो गवात नव्हतं काय नव्हतं, नुसतं प्लेन बांध होता, बांधाव सापा येणं म्हणजे येवी तर चुकलं असेल माझ्याकडूनच म्हणा, पण लय बेलते मी एकटीच मळ्यात. होय, इस्त्री कशाला मारते आता? त्याला घड्या लय पडले त्या. होय, घड्या पडले त्या, मग हे अशी इस्त्री मारली काही नीट बसतंय, माप बी नीट बसतंय. लय दिवसाचं पीस असलं का घड्या पडते त्या ना. हा लगे असतं आणलं का नाही हाय असं, मग नाही ते घरी ठेवून दिलेलं असतं, त्याला लय घड्या पडते त्या. ते आता द्यायचं आहे म्हणून म्हणलं की आधी अर्जंट आहे तर ती शिव, परत मग राहिलेलं काय कट करून ठेवलं का लगेच शिवाय येतं, पण कट करायला आणि टाइम भेटत नाही लय. संध्याकाळचं जरा शिवा म्हणलं तर संध्याकाळचं लाईट नसते लय फुल, मोटरला लाईट फुल लागते ना. तेवढंच आपलं स्वतःच्या खर्चाला करायचं काही पैसे, तर तेवढंच तुम्हाला मागायला लागलं असतं. अहो मला पैसे द्या म्हणायला लागलं असतं, तुम्हाला तर मागायला लागत नाही ना, आहे का नाही? स्वतःचा खर्च लागतो एवढ्या. आम्हाला तर अगं शिकू का कसं कटिंग करायचं काय? शिकाय तुम्हाला का नको म्हणले शिकायला? होय, शिकाय कला असावी अंगात. मला काय काय तर माहित आहे, नुसतं ब्लाऊजच येत नाही तर विणकाम येतं, परत मेहंदी तर इतकी भारी येते मला. बघितली आहे तरी पण एवढी छान बघितली नाही, कारण कामाच्या यापात मी लय काढत नाही, पण पहिली लय काढत होती मी मेहंदी तर लय भारी येते मला काढायला. परत असलं झुंबर ही तयार करते ना ती पण येतं मला. पण मळ्यातल्या कामान तुम्हाला कधीच म्हणली नाही मी. आता मळ्यातलं काय काय येतं तर? मळ्यातलं सगळं शिकवलंय तुम्ही मळ्यात. तुला भाकरीच झाड माहिती आहे? भाकरीच झाड माहिती आहे? होय, बरं होईल आणलं. काय नाव आहे भाकरी झाड? भाकरीच झाड बरं होईल आणलं तर. होय, भाकरी झाडाचं नाव आहे ज्वारी, बाजरी, मका. माहित आहे तुला? मला माहित आहे तुम्ही कसा प्रश्न विचारला, माहित आहे मला भाकरी झाडाचं नाव. लय यापास चला, ह्यांच्या अशाच गप्पा चालू राहणार आहे त्या. मला चिडवायचा एक चान्स सोडत नाही तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.